आज आपण बनवणार आहोत सोया कबाब। त्यासाठी आपल्याला सोया चंक्स, बेसन, कॉर्नफ्लोअर, चाट मसाला, कश्मीरी लाल मिर्च पावडर, धने जिरे पूड, लाल तिखट, हळद, कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, अद्रक। आता एका बाउल मध्ये सोया चंक्स घेऊया आणि हे गरम पाणी ओतूया त्यात आणि 5 मिनिटं आपण त्याला भिजत ठेवूया। आता आपण हे वाटून घेऊया। आता आपले सोया चंक्स भिजले आहेत, व्यवस्थित असे फुलले पण आहेत। आता आपण हे पाणी ओतून थंड पाणी घेऊया ह्यात। आता आपण यात थंड पाणी ओतले आहे। आता ह्याचे पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे सोयाबीनचं। आता आपलं सोया चंक्स मधलं पूर्ण पाणी काढून झालेलं आहे, एकदम कोरडे करून घ्यायचे आहे। आणि आता आपण मिक्सरला ह्याला वाटून घेऊया। आपण ह्या अगोदर हिरवं वाटण काढून घेतलेलं ते, आणि आता हे सोया चंक्स आपण नंतर वाटून घेतले बारीक करून, ते आता मिक्स करायचे आहे आपल्याला एका बाउलमध्ये। आता यात आपण कश्मीरी लाल मिर्च पावडर, चाट मसाला, धने जिरे पूड, एक टीस्पून लाल तिखट, थोडीशी हळद, कॉर्नफ्लोअर, आणि चवीनुसार मीठ। आणि आपल्याला बेसन आपण ह्यात मळताना लागेल तसं घेऊया, थोडंसं बेसन। आता हे सगळं मिश्रण आपण मिक्स करून घेऊया। आता ह्याच्यात ओलसर पण आहे, तर आपण बेसन घेणार आहोत। आता हे मिक्स करून झालंय। आता यात थोडं वरून गरम मसाला टाकूया आपण, आणि थोडीशी कोथिंबीर, आणि ह्याला मिक्स करूया। आणि नंतर आपण ह्याचे कबाब बनवायला घेऊया। आता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। माझ्याकडे कबाब बनवण्यासाठी स्टिक नाही आहे, तर मी पेन्सिलचा यूज करून बनवते। तर थोडं हात ओला करून घ्यायचा आणि मग आपण पेन्सिलच्याने आकार द्यायचा त्याला कबाबचा। आता आपले कबाबला आकार देऊन झालेला आहे। आता आपण याला फ्राय करून घेऊया। गॅस आपण मीडियम आचेवर ठेवला आहे।
त्याचा कलर चेंज झाला आहे. आता आपण ह्याला काढून घेऊया. ते झाले आपले.